जिल्ह्यात संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली आहे। राजाराम बंधारा इथं आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित प्रशिक्षण शिबिराला भेट देत त्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकांची पाहणी केली। कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। राजाराम बंधारा इथं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध साहित्यांची तपासणी आणि प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्याशी संवाद साधत आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, हायड्रोलिक कटर, रेस्क्यू रोप आणि इमर्जन्सी फ्लोटिंग यासारख्या साहित्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। आज कोल्हापूर जिल्ह्यामधील आपण मान्सून पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे काही साहित्य वापरलं जातं जसे रबर बोट्स असतील आणि सगळे सेफ्टी इक्विपमेंट, रेस्क्यू इक्विपमेंट याची सगळ्याची पाहणी केली, ते सुस्थितीत आहेत की नाही ह्याची पण तपासणी केली आणि त्याचे काही डेमो घेण्यात आले। यासोबतच मोठ्या प्रमाणात आमचे व्हॉलेंटियर्स जे KDRF टीमचे आहेत ते उपस्थित आहेत। त्यांचं पण रिफ्रेशर ट्रेनिंग आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल यूज त्या साहित्याचा कसा करायचा याबद्दल सगळं ट्रेनिंग आज दिवसभर चालणार आहे आणि पुढचे 3 दिवस पण चालणार आहे। जिल्हा प्रशासन जे काही आपदा याची शक्यता आहे त्या सगळ्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे। या प्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्नील पवार, अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह आपदा मित्र आणि आपदा सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते।